नाही त्यांची हिंमत नाही मला दमदाटी करायची. त्यांना माझा आक्रमक चेहरा आणि माझ्यातली हिंमत त्यांना माहिती आहे. तुम्हाला आज उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दर्शवलेला आहे. तुम्ही 107 या वॉर्डात अपक्ष उमेदवार आहात. नील सोमय्यांविरोधात तुमची लढत आहे. काय तुमची प्रतिक्रिया? 100 प्रभाग हा जो प्रभाग आहे तो बहुभाषिक मराठी आहे. मराठी भरणात जास्त आहे मतदारांचा. आणि पूर्वीपासून माझी इच्छा होती, आमच्या सैनिकांची इच्छा होती की तो वॉर्ड आपल्याला युतीमध्ये मिळायला हवा. म्हणजे शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादीच्या वतीने तो आम्हाला मिळायला हवा होता. परंतु जसं आता साहेबांनी सांगितलं की तो राष्ट्रवादीला वाटाघाटीमध्ये गेलेला आहे. तरीसुद्धा एक शंका होती, भीती होती की सध्या जे निवडणूक आयोग जे करते किंवा तिथं जी दादागिरी चाललेली आहे, तर त्या भीतीपोटी यांचं कदाचित जो राष्ट्रवादीचा उमेदवार त्यांचा काय मागे घेतला जाईल किंवा काहीतरी त्रुटी निघतील अशा प्रकारची एक भीती होती. म्हणून अपक्ष फॉर्म मी 30 तारखेला भरून ठेवला होता. तुम्हाला पाठिंबा मिळाला आहे. नील सोमय्यांशी तुमची लढत आहे. नील सोमय्या आणि त्यांचे समर्थक असा प्रचार करतात की ही बिनविरोध एका प्रकारे निवडणूक आणि त्यांचा विजय सहज आहे. नाही, जवळपास तसंच त्यांनी प्रचार सुरू केला होता. माझ्याबरोबर काही आणखीन अपक्ष होते, त्यांना सुद्धा दमदाटी केली होती. काही गुजराती समाजाचे 2 उमेदवार आहेत, त्यांना सुद्धा दमदाटी केली होती. पण ते शक्य झालं नाही त्यांना. आणि त्यांना असं वाटलं की बिनविरोध होईल नील सोमय्या आणि जिंकून येईल. पण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. गेली 30-35 वर्ष या प्रभागामध्ये काम करतोय. शाखा प्रमुख म्हणून मी 10 वर्ष काम केलं आहे. आता उपविभाग प्रमुख मी गेली 8 वर्ष काम करतोय. माझ्याबरोबर शिवसैनिकांची जबरदस्त ताकद आहे, बाळासाहेबांचे आशीर्वाद आहे. आणि बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असल्यामुळे मी ठरवलं की नील सोमय्यांसमोर लढायचं. तुम्हालाही दमदाटी केली? नाही, त्यांची हिंमत नाही मला दमदाटी करायची. त्यांना माझा आक्रमक चेहरा आणि माझ्यातली हिंमत त्यांना माहिती आहे. इतर अपक्षांना त्यांनी दमदाटी केली म्हणताय, तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे ही बाब निदर्शनात आणून दिली का? कालच जेव्हा आम्हाला चिन्ह मिळणार होतं त्यावेळेस आम्ही तशा प्रकारच्या ज्या निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्या कानावर हा विषय घातला होता. धन्यवाद. बताइए, आप नील सोमय्या के खिलाफ लड़ रहे हैं, क्या कहेंगे, किस तरह से लड़ाई कांटे की टक्कर होगी? मुझे लगता नहीं कांटे की टक्कर होगी. मैं बाला साहब का सैनिक हूँ. मैंने मेरे दिमाग से, मैंने मेरे हृदय से एक सोचा है कि नील सोमय्या को हद पार करने के लिए जिस तरह से नील सोमय्या और उसके पिताजी किरीट सोमय्या जिस तरह से हमारे पीछे पड़े हैं, भाजी वाले रहने दो, फेरी वाले रहने दो, उनको तकलीफ दे रहे, मराठी आदमी को तकलीफ दे रहे, तो मैंने सोचा है कि उसको हद पार कर देंगे. थैंक त्यांच्या पेपरमध्ये काहीतरी त्रुटी आल्या आणि म्हणून त्यांचा रिझल्ट उन्हें जो पर्ची भरी थी वो पेपर में कुछ तो कामी आ गई और इसलिए उन्हें कैंसिल करना पड़ा. नहीं, मुझे धमकी देने की उनकी ताकत नहीं है उतनी. आपके मालूमात के लिए मैं कहना चाहता हूँ कि उन्होंने नील सोमय्या ने खुद के 4 फॉर्म भरे थे. मैंने उनको पूछा भी, अरे नील भाई इतना 4 फॉर्म भरने की जरूरत क्या है? बोला अरे यार मेरे सामने शेर खड़ा है तो इसलिए थोड़ा से मैं प्रिकॉशन लिया हूँ. ये भी मेरी बात हुई उनसे. थैंक यू. मेरा नाम दिनेश शंकर जाधव.